हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आता आलेले आहे. जो प्रसंग चालू आहे की एक श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक क्रमांक 66 मध्ये एक व्रज शब्द आहे आणि या अडाणी लोकांनी, अज्ञानी धर्मगुरूंनी, ऋषींनी, आचार्यांनी, शंकराचार्यांनी आणि मंडलेश्वरांनी ह्या अर्थाचा अनर्थ करून ठेवलाय आणि गोंधळात टाकलाय. कोणी म्हणतात की त्या समासामध्ये असं बनतं. आता यात समास काय करेल? व्रज म्हणजे जाणे आहे, गो म्हणजे जाणे आहे, इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा अर्थ येणं करतो. किती समजदार आहे, काहीही बनवतोय त्या व्याकरणामध्येच. ते सेंटेन्स तो समजूच शकला नाही. आता पहा त्याचा काय अर्थ आहे. श्रीमद भगवत गीता गीता प्रेस गोरखपूर द्वारा प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका यांनी भाषांतर केलं आहे. ह्याच्या 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात तुम्हाला दाखवतो. ही आहे श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 18 आणि श्लोक नंबर 66. ह्यामध्ये काय लिहिलंय? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुच. यांनी काय म्हटलंय? संपूर्ण धर्माचं अर्थात संपूर्ण कर्तव्य कर्मांचं माझ्यात त्याग कर, धर्मांचा माझ्यात त्याग कर, तू फक्त एक. मामचा अर्थ यांनी काय लिहिलाय की मज सर्वशक्तिमान सर्वाधार परमेश्वराच्या शरणामध्ये, शरणम म्हणजे शरणामध्ये, व्रज म्हणजे येणे. खरं तर व्रजचा अर्थ जाणे असा आहे. अहम त्वा मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, शोक करू नकोस. आता पुण्यात्म्यांनो, आधी व्रज म्हणजे येणं आहे की जाणं आहे ही संकल्पना स्पष्ट करावी लागेल की आत्तापर्यंत. आता आपण काय करू इथे? ओम मंत्राचा जप देऊया ह्या काळाला. ह्याने म्हटलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम. याचा अर्थ असा होतो 18व्या अध्यायात 66व्या श्लोकामध्ये की माझ्या स्तराचे ओम नावाचा यज्ञ तुम्ही करता, हवन यज्ञ आदी ह्या सर्व धार्मिक अनुष्ठानांची कमाई मला द्या. मग तू त्या सर्वशक्तिमान, त्या एकम ज्याच्यासारखा दुसरा नाही त्याला शरण जा. आणि हे म्हणतायत की आम्हाला शरण या. दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की मी आपल्या शरणी आहे. ह्याच्या शरणी तर आधीच होता आणि माझी बुद्धी काम करत नाही. माझ्या हिताबद्दल तुम्ही सांगा, मी तर शरण आहेच. आणि परत हे म्हणतायत की माझ्या शरण ये. हे तर व्रज म्हणजे जाणे. आता दाखवतो तुम्हाला. हा पहा एक शब्दकोश दाखवतो. हा आहे संस्कृत हिंदी कोश. वामन शिवराम आपटे याचे संग्रहकर्ता आहेत. हे मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांचं प्रकाशन आहे. ह्याच्या 993 पानावर तुम्हाला घेऊन जातो. हे पहा इथे काय लिहिलंय? व्रज. व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, विदा होणे, जाणे, चलणे. स्पष्ट झालं की व्रज म्हणजे जाणे होतं, येणं नाही होऊ शकत. हे नकली. आता ह्या नकली लोकांचं दाखवतो तुम्हाला सारं सोंग. 10 मिनिटांचा सत्संग पुण्यात्म्यांनो, ध्यान देऊन ऐका. आता गीता प्रेस गोरखपूरवाल्या पुस्तकात आपण पाहिलं की व्रज म्हणजे येणं, माझ्या शरणमध्ये या. आता दाखवतो तुम्हाला आसारामजी महाराजांच्या द्वारे प्रकाशित श्रीमद भगवत गीता, संत श्री आसाराम आश्रम, अहमदाबाद. हे पहा, संत श्री आसारामजी आश्रम यांना ओमच्या पुढे काही गरज नाही. अहमदाबाद. श्री योग वेदांत सेवा समिती, संत श्री आसारामजी आश्रम, संत श्री आसारामजी बापू आश्रम मार्ग, अहमदाबाद. आश्रम रोड, जहांगीरपुरा हे यांचे फॅक्स आणि फोन. आता इथे पहा, हा 18व्या अध्यायाचा 18वा अध्याय संक्षिप्त. मोक्ष संन्यास योग.
66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. संपूर्ण धर्म म्हणजे संपूर्ण कर्तव्य व कर्माचा त्याग करून तू मला सर्वशक्तिमान सर्वाधार परमेश्वराला शरण ये. ठीक आहे. आता नंबर 2 हा दाखवतो सतपाल हंसादेश द्वारा केलेलं भाषांतर. हा कुठे छापलाय? श्रीमद भगवद्गीता जगद्गुरु. जगद्गुरु बंदे विष्णू श्रीकृष्ण बंदे जगद्गुरु. श्रीमद भगवद्गीता अनुवादक आहेत ब्रह्मलीन महात्मा सत्यानंद. महात्मा सर्वाज्ञानंद. आदी संपादक हंसादेश. प्रकाशक आहेत मानव उत्थान सेवा समिती 2/12 पंजाबी बाग नवी दिल्ली. हे मुद्रक आहेत राजेश्वरी फोटो सेटर्स प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली. आणि याचं हे पहा, हे सतपालजी महाराज आहेत. श्री सतपालजी महाराज हे पहा, यांना मान्य आहे हा अनुवाद. हा 18वा अध्याय अष्टादशोध्याय. आणि ह्या इथे पहा 61, 62, 63 श्लोक आहे. 64 पासून 66 पर्यंत इथे आहेत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज याचा अनुवाद यांनी इथं केला आहे की सर्व धर्मांच्या कर्माला सोडून केवळ मला शरण ये. नंबर 2 आता तुम्हाला दाखवतो 3 सुधांशुजी महाराज. हे सुधांशुजी महाराज यांनी हा कुठे छापलाय? प्रकाशक आहेत विश्वजागृती प्रकाशन ओंकारेश्वर महादेव मंदिर जी ब्लॉक मानस सरोवर गार्डन दिल्ली. मुद्रक आहेत इंटर इंडिया पब्लिकेशन्स D17 राजा गार्डन नवी दिल्ली. असं हे आहे. आता ह्याचा 18वा श्लोक मी तुम्हाला दाखवतो. हा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग 66वा 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून तू केवळ मला शरण ये. ठीक आहे. 3 आता 4था दाखवतो आपल्याला. आता पहा, हा किती मोठा अनुवाद केलाय. ह्याचा अनुवाद पाहून तुम्ही चकित व्हाल. साधक संजीवनी नाव आहे याचं. टीका श्रीमद भगवद्गीतेची टीका श्रीराम सुखदासजींनी लिहिली आहे. श्रीमद भगवद्गीता स्वामी राम सुखदासजी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर कोलकाता का संस्थान. गोविंद भवन कार्यालय कोलकाता का संस्थान हे त्यांचे फोन नंबर आणि फॅक्स नंबर. यांनी तर कमालच केली आहे. पहा, हे पहा 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. हा आहे 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काय अनुवाद केला यांनी पहा. संपूर्ण धर्माचा आश्रय सोडून तू केवळ मला शरण ये. ठीक आहे. आणि या अज्ञानाला अजून अज्ञानी बनवण्यासाठी किती कागद वाया घालवले याने. आता पहा 1200 पासून सुरू होतो हा 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. आणि या दाखवतो तुम्हाला. कुठे गेला बरं हा? इथे आला. हा पहा. 1200 पासून 1217 पर्यंत. ह्या 1217व्या पर्यंत किती छोटं छोटं लिहिलं आहे. ह्या 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाचं एंड वेंड लिहिता लिहिता 17 पानं भरली यांनी. आणि यात कख पण नाहीये. आणि किती छोटं अक्षर आहे. वर्तमानपत्रात असतं तसं हे 17 पानात ठोकून दिलंय. 2 अक्षरांमध्ये लिहू शकला असता. व्रज म्हणजे जाणं. ह्या अज्ञानी लोकांना ज्ञान तर नव्हतंच आणि बकवास भरून ठेवली याच्यामध्ये. अज्ञान भरून ठेवलं. आता पहा दाखवतो तुम्हाला
सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगतो. हे एक मोठे महापुरुष, यांच्यासारखा कोणीच नाही. भगवद्गीतेची व्याख्या प्रत्येक श्लोकापासून हे सुरू होते. आधुनिक भारताचे सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी डॉक्टर सर्वेपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या शैलीत लिहिलेली भगवद्गीता हिंद पॉकेट बुक्सने प्रकाशित केली आहे आणि ह्याचे मुद्रक आहेत डॉट सिक्युरिटी प्रेस प्रायव्हेट लिमिटेड. आता पहा, यांनी सुद्धा काय लिहिलं आहे. 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व कर्तव्यांना सोडून तू फक्त मला शरण ये. ठीक आहे, अजून एक दाखवतो आपल्याला. हे सगळे लोक खूप खोटं सांगतायत. हे पहा, श्रीमद भगवद्गीता यथार्थरूप इस्कॉनवाल्यांनी लिहिली आहे. कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापक आचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही कुठे छापली आहे पाहूया. गीतोपनिषद यथारूप संपूर्ण एवं अखंड संस्करण द्वारा कृष्ण कृपा श्रीमूर्ति श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, लॉस एंजलिस, लंडन, स्टॉकहोम, सिडनी, हाँगकाँग, मुंबई. हे इथून छापलं जातं. आता पहा यांनी काय कमाल केली आहे. हा आहे 18व्या अध्यायाचा 66वा श्लोक. 66वा श्लोक हा इथे आला. 66वा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. इथे अनुवाद केलाय यांनी. पहा, यांची तर वेगळीच आहे कलाबाजी. यांनी पहिल्यांदा मिनिंग लिहिलेत. मिनिंग. सर्व धर्मान म्हणजे सर्व प्रकारचे धर्म, परित्यज म्हणजे त्यागून, माम म्हणजे माझी, एकम म्हणजे एकमात्र, शरणम म्हणजे शरणमध्ये, आणि व्रज म्हणजे जा. इथे अर्थ तर बरोबर लिहिला. व्रजचा अर्थ जाणे असाच होतो. आणि पहा खाली अनुवाद काय केलाय. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करा आणि मला शरण या. अरे वा इंग्रजांनो. अंग्रेजो. हे असे विद्वान पुरुष काही माहीत नाही आणि महर्षी आचार्य शंकराचार्य म्हणवतायत स्वतःला. तुम्हाला अजून एक दाखवतो कलियुगातल्या महर्षींनी ह्या शंकेचं कसं समाधान केलं आहे. हे पाहून तर तुमचं काळीजच फाटेल. कसा विद्वान होता महर्षी दयानंद. दाखवतो. हे आहे एक पुस्तक, महर्षी दयानंद सरस्वती का जीवन चरित्र. याचे लेखक आहेत अमर शहीद पंडित लेखराम, द्वारा संकलित प्रामाणिक उर्दू भाषा का आर्य भाषा में अनुवाद. अनुवादक आहेत आर्य महोपदेशक श्री कविराज रघुनंदन सिंह निर्मल. संपादक आहेत श्री पंडित हरिश्चंद्र विद्यालंकार. प्रकाशक आहेत आर्य समाज नया बांस दिल्ली, स्वर्ण जयंती के उपलक्ष्य में. आता याच्या 208व्या पानाकडे घेऊन जातो आपल्याला. हे 208 पृष्ठ आहे. आणि कोणता प्रसंग आहे हा. जीवनचरित्र महर्षी दयानंद सरस्वती. मिर्झापूरच्या घटना आहेत या. इथे लिहिलंय. एकदा ह्याच्याकडे काय लिहिलंय. राम गोपाल वैश्य याने, जो वैदिक होता, खूप सारी टीकाएं म्हणजे त्याने अनुवाद पाहिले गीतेचे, परंतु एका श्लोकाबद्दल त्याला जी शंका होती ती दूर झाली नाही. शेवटी एक दिवस तो आम्हाला सोबत घेऊन, लेखक म्हणतो, स्वामीजी म्हणजे महर्षी दयानंदांच्याकडे गेला आणि स्वामीजींना म्हणाला की तुम्हाला काही विचारायचं आहे. त्यांनी आज्ञा दिल्यावर त्याने हा श्लोक वाचला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
स्वामीजी म्हणाले, आता पहा, रामगोपाल वैश्य हा वैदिक होता, बुद्धिमान होता. लालाजी वैश्य होता, बुद्धिमान होता. त्याला ही गोष्ट खटकली की व्रजचा अर्थ जाणे असा होतो आणि सगळे येणं असं म्हणतायत. तर महर्षी दयानंदांचा खूप बोलबाला होता. तर तिथे गेला. त्यांना विचारलं, महाराज याचा अर्थ सांगा. समाधान करा की व्रजचा अर्थ जाणे असा होतो, येणं असं का करतायत सगळे. तर निघाले मग महर्षी दयानंद ह्याचं समाधान करायला. पहा, स्वामीजी म्हणाले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ह्या व्रजचं समाधान करायला निघालेत स्वामी दयानंद. स्वामीजी म्हणाले, शकंध्वादिषु पररूपम वाच्यम. ह्या वार्तिकच्या वकाराच्या आकाराच्या पुढेपर्यंत जो आकार राहिला त्याच्याशी तद्रूप झाला. अर्थात तो शब्द धर्म असाच राहिला, परंतु वास्तवात अधर्म आहे. अर्थ अधर्म होईल हे ऐकून तो खूप प्रसन्न झाला. पहा, लेखक त्याची प्रशंसा करतायत की स्वामी दयानंदांनी त्याचं समाधान केलं. ते म्हणाले की व्रजचा अर्थ जाणे असा नाही, पण येणे असा होतो. काय म्हणतायत, वार्तिकाचं वकाराचं आकाराचं धर्माचा अधर्म झाला, अधर्माचा धर्मच राहिला, आणि म्हणतायत की तो खूप खुश झाला, त्याचं समाधान झालं. काय खाक समाधान केलं. परत पहा, स्वामीजी म्हणाले, शकंध्वादिषु पररूपम वाच्यम. जे मुद्द्याचं बोलायचं होतं ते बोललेच नाहीत, पण ते सिकलीव सुरू केली. ह्या प्रकारे ह्या वार्तिकाच्या वकाराच्या आकाराच्या पुढेपर्यंत अधर्म सधर्म, आणि म्हणतात की खूप खुश झाला त्यांच्यावरती, ज्याने तो खूप प्रसन्न झाला. कोण? हा गोपाळ, राम गोपाळ वैश्य. त्याचं समाधान झालं म्हणे. ठीक आहे बाबा, ते महर्षी होते, श्रद्धाळू म्हणाले की आमच्या बुद्धीपलीकडची गोष्ट आहे, पण व्रजचा अर्थ तर जाणे असा होतो. हे स्पष्ट आहे. इंग्रजीमध्ये गोचा अर्थ जाणे असा होतो, तसं हे काय कखार वखार सगळी बकवास केली आहे. हे महर्षी दयानंदांचं समाधान. निरंजन दन तेर बार निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार, वैसा उड़े मुल मुल खासा गल मोतियों के आर, वैसा उड़े मुल मुल खासा गल मोतियों के आर, पतिव्रता को मिले न खादी वो सूखा नरस आहार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबार, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबार, अज्ञानी को परम विवेकी ज्ञानी को मूड गंवार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, कहे कबीर सुनो भाई साधो ये सब उल्टा व्यवहार, कहे कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार, सच्चों को तो ये झूठा बतावे इन झूठों का एतबार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार, कहे कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार, कहे कबीर सुनो भाई साधो या सब उल्टा व्यवहार, सच्चों को तो ये झूठा बतावे इन झूठों का एतबार, निरंजन दन तेरा दरबार, निरंजन दन तेरा दरबार, जहाँ पर
तनिक न न्याय विचार. परमात्मा म्हणतायत, हे बघ, खोट्या लोकांवरच हे सगळे विश्वास करून बसलेत आणि माझ्यासारख्या खऱ्यांवर ते विश्वास करत नाहीयेत. निरंजन धनतेरा दरबार. आता पुण्यात्म्यांनो, आजचा हा सत्संग खूप महत्त्वपूर्ण राहिला तुमच्या सर्वांसाठी. पुण्यात्म्यांनो, पहा, कष्ट तर शाळेत शिकणारा लहान मुलगाही कष्ट करतो, घरीही अभ्यास करतो, ट्युशनलाही जातो, शाळेत पण अभ्यास करतो आणि मग तो योग्य होतो. तर इथे थोडंसं आज अधिक वेळ घेतला दासाने, कारण की ही वेळ काही परत परत येत नाही. एक तर आपल्यासमोर हे स्पष्ट झालं की परमेश्वर साकार आहे, सशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. दुसरी ही गोष्ट अशी स्पष्ट झाली की 3 मंत्रांच्या जपामुळे ह्या जीवांना मोक्ष मिळेल. आणि आधी जे मंत्र आहेत, फर्स्ट एड जे आपल्याला इथपर्यंत स्पष्ट करेल आणि त्याच्या पुढे मग तो त्रिकुटीवर आपण ह्या ब्रह्मच्या ओम नावाच्या जपाची कमाई देऊ. ते म्हणतायत, सर्व धर्मान परित्यज्य माम. माझ्या स्तराच्या तुझ्या ज्या धार्मिक क्रिया आहेत, ओम नामापासून ते यज्ञ इत्यादी, मला सोडून दे. मग एकम शरणम व्रज. कारण की आपण ह्या ओम नावाचं आणि यज्ञाचं फळ स्वर्गात महास्वर्गात खात राहिलो. आता नाही खर्च करणार आम्ही आमच्या पुंजीला, देऊन टाकू त्याला आणि सोड आम्हाला, कर अकाउंट क्लिअर. मग असं म्हणतायत की मी तुला सर्व पापांमधून मुक्त करेन. पापांच्या आधारामुळे आपण गाढव कुत्रा बनून राहिलो आणि पुण्य तर आम्ही याच्या स्वर्गात याच्या हॉटेलमध्ये बर्बाद करतो. तर परमात्म्याच्या ज्ञानामुळे आम्ही यांना काही सोडणार नाही, त्याला देऊन टाकू, मोकळं कर आम्हाला. आणि मग जो दुसरा मंत्र आहे, तत्मंत्र, ते 7 शंख ब्रह्मांडाचं भाडं आहे. परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकातून पार होण्याचं. त्याचं अकाउंट तिथे जाऊन क्लिअर करू, त्या 11व्या द्वारामध्ये देणं देऊन त्याच्याकडून तिकीटं घेऊन त्याचा क्लिअरन्स. आणि मग तिसरं नाम जे सारनाम आहे ते सचखंड सतलोकात पोचवतो. बोलो सतगुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.